कॉन्फरन्स अर्धवट सोडून निघाले होते बाबा, पण तू शुद्धीत आलीस हे मी बाबांना सांगितलं. कॉन्फरन्स पूर्ण करून बाबा पुढच्या फ्लाईटने येतील. मला सांग, ऋषी कुठे? डॉक्टरांनी सांगितलेल्या गोळ्या घेऊन येतोय तो. ऐक नाही, प्लीज थोडं तरी सूप पिऊन घे ग, प्लीज. मला नकोय सूप, मला काहीही नको. वहिनी, आई ओकेस ना तू? या, आय एम बेटर. रोहित, मला ना ऋषीशी काहीतरी बोलायचंय. प्लीज तुम्ही सगळे थोडा वेळ बाहेर बसता. ओके ओके, आम्ही जातो बाहेर. ऋषी, तुला माहितीये ना आपल्याला आईला स्ट्रेस द्यायचा नाहीये, लक्षात राहील ना? रोहित, कळतंय मला सगळं, आणि इतकी काळजी नको करूस. आय एम मच बेटर नाव. आत्ता प्लीज थोडा वेळ जरा बाहेर बसा ना, प्लीज. ओके, डोंट वरी. राजू, राधिका, माहितीये ना मग मान्य का करत नाहीयेस ऋषी? आई प्लीज प्लीज मला समजून घे आई. आई, हा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. मला कळतच नाहीये की तू हा असा विचित्र निर्णय का घेतेस. ऋषी, पण तू माझा हट्ट का मान्य करत नाहीयेस? एकदा, फक्त एकदा मी म्हणते ते ऐक ना. आई, हे बघ ऋषी, आई वडील ना बेटा लहानपणापासून आपल्या मुलांसाठी खूप करतात. त्यांच्या सगळ्या इच्छा आकांक्षा सगळं पूर्ण करतात. त्यांच्याकरता धडपडत असतात. मग आयुष्यात कधीतरी अशी वेळ येते जेव्हा आई वडील जे म्हणतात ते आपल्याला करायला लागतं. मग आज जेव्हा तुझ्या आईचा एक छोटासा हट्ट आहे तो तू पूर्ण नाही करू शकत का? आई आई तू जे म्हणतेस ना ते मला सगळं पटतंय. आई, तुझं सगळं म्हणणं मी ऐकेन, पण माझा एकच प्रश्न आहे, व्हाय आणि का? कालपर्यंत आई तू रिधिमाशी लग्न कर म्हणून माझ्या मागे लागली होतीस, आज अचानक अनिका कशी आली मध्ये? ऋषी, प्रश्नाचं उत्तर हे प्रश्न नसतं. मला माहितीये तुझ्या मनात हे सगळे प्रश्न येत आहेत, पण ऋषी जस्ट ट्रस्ट मी वन्स. मी आत्ता तुला तुझ्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर नाही देऊ शकत. त्यापुरतं तुला फक्त मी जे म्हणते ना ते ऐकावं लागेल. ऋषी, मी आत्ता आपल्या सगळ्यांचा, आपल्या फॅमिलीचा विचार करून हे डिसिजन घेतलंय. बिलीव्ह मी ऋषी, इट्स अ परफेक्ट मॅच. परफेक्ट मॅच और परफेक्ट डील. आई, मला कळत नाहीये की तू हा निर्णय नक्की का घेतेस. ठीक आहे, मी तुला सांगते मी हा डिसिजन का घेतलाय. ऋषी, आपल्या प्राजूसाठी. ऋषी, तू हे लग्न केलं नाहीस ना तर आपल्या प्राजूचं खूप नुकसान होईल बेटा. ती खूप स्ट्रेसमध्ये, खूप टेन्शनमध्ये आहे. प्राजक्ताचा काय संबंध आहे या सगळ्याशी आई? आहे ऋषी, प्राजूचाच संबंध आहे, आणि खूप खूप जवळचा संबंध आहे ऋषी. ऋषी, तुला सांगू का, ती नालायक कामिनी आहे ना ऋषी, तिच्याकडे आपल्या प्राजू बरोबर जो अतिप्रसंग झाला होता ना तो व्हिडिओ आहे. आणि ती गेले अनेक दिवस मला ब्लॅकमेल करतेय. मला म्हणते तू जर ऋषीचं आणि अनिकाचं लग्न केलं नाही ना तर मी हा व्हिडिओ व्हायरल करून टाकेन. हे ऋषी नाही, ऋषी असं करू नकोस. तुला माहिती नाही ती बाई काही करू शकते. घाबरू नकोस, काही नाही होणार. नाही ऋषी, आपल्या प्राजूची खूप बदनामी. एक मिनिट थांब. ऋषी, काय करतो ऋषी? नको. हॅलो, माझ्या आईला धमकी देऊन ना चूक केली तुम्ही. परिणाम भोगायला तयार राहा. पोलीस स्टेशन मध्ये भेटू. ऋषी इनामदार काय दाखवतो तुम्हाला. आता इंटरनेटवर एका व्हिडिओमुळे मोठी खळबळ माजली. या व्हिडिओमध्ये एक मुलगा एका मुलीवर बळजबरी करताना दिसतोय, आणि ही मुलगी इनामदार इंडस्ट्रीजच्या सर्वेसर्वा नयनतारा इनामदार यांची मुलगी प्राजक्ता असल्याचं बोललं जातंय. आई,
काय विचारतोय मी? मला प्लीज सांग, तू मला का असं फोर्स करतेस? ऋषी प्लीज प्लीज या लग्नाला होकार दे प्लीज. ऋषी वन्स जस्ट वन्स ट्रस्ट मी ऋषी. तुझा माझ्यावर थोडा जरी विश्वास असेल ना तर तू या लग्नाकरता होकार देशील ऋषी. आई अगं, ऋषी तू असं काय करतोस? तू का ऐकत नाहीयेस माझं? ऋषी तुझं मी लहानपणापासून सगळं ऐकलंय की नाही ऋषी? तू मला म्हटलं आई मला बिझनेस मध्ये इंटरेस्ट नाहीये, मला लेक्चरशिप करायची आहे. मी तुला म्हटलं ओके. तुला तुझ्या आवडीच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायची होती, मी तुला हो म्हटलं. तुझ्या आवडीचे मित्र, तुझ्या आवडीचं सगळं, तुझ्या आवडीचे कपडे ऋषी, मी आजपर्यंत तुला कुठल्याच गोष्टीसाठी आग्रह नाही धरला. मग आज एकदा तू माझी गोष्ट का ऐकत नाहीयेस ऋषी? एकदा ऋषी मी 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 हात जोडते हवं तर, पण प्लीज तू या लग्नाला होकार दे ऋषी. आई तू शांत हो आधी. पॅनिक करू नकोस. डॉक्टरांनी काय सांगितलंय? प्लीज काम डाऊन. ऋषी मी नाही करणार पॅनिक, पण प्लीज तू या लग्नाला होकार दे. आपण उद्या बोलू हवं तर. नाही उद्या नाही ऋषी. प्लीज प्लीज गेट मॅरिड टू अनिल. आई हे बघ, मला तुझी नाही अशी अवस्था बघवत नाही अगं. प्लीज तुझ्या मनात काय चाललंय ते मला प्लीज एकदा स्पष्टपणे सांग तरी. ऋषी हवं ना तर मी तुझ्या पाया आई, 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 अगं, काय कर- आई, काय ऋषी, करतेस please, तू? मला आई, वचन दे, मला वचन दे, तू आई, अधिक तू अशी शांत लग्न हो कर. यार. आई प्लीज शांत हो. आई तुमची गोळ्या घ्यायची वेळ झाली. राधिका नको आहेत मला गोळ्या प्लीज. आई आई असं करा. ऋषी तू मला वचन दे. आई, तू मला वचन दे. आणि मी ऋषीला अशा कोड्यात पाडले की ऋषी काहीच करू शकत नाहीये. काय करणार आता?